ಕ್ಕೆ ಜಯವಾಗಲಿ, ಮಾನವ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಜಯವಾಗಲಿ. ಧರ್ಮದಿಂದಲೇ ವಿಶ್ವಕ್ಕೆ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ. ಮಾನವೀಯ ಪ್ರಸಿದ್ಧ ದರ್ಗಾ ಹಜರತ್ ಸೈಯದ್ ಶಾ ಮುರ್ತುಜಾ ಖಾದ್ರಿ ಅವರ ಉರುಸಿದೆ. ಉರುಸ್ ಅಂಗವಾಗಿ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿ ಕರೆಯಲಾಗಿದೆ. ದಿನಾಂಕ 4ರಂದು ರಾತ್ರಿ 8:30ಕ್ಕೆ ಸಂದಲಿದೆ. ಸಂದ ಅಂದರೆ ಗಂಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಲ್ಲಿ ಗುರುನವರ ಮನೆಯಿಂದ ಸಿಮಿಟ್ ರೋಡ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಚೌಕ್ ಜಾಮಿಯಾ ಮಸೀದಿವರೆಗೆ. ಜಾಮಿಯಾ ಮಸೀದಿಯಲ್ಲಿ ಫಾತಿಹಾ ಆಗಿ ಅಲ್ಲಿ ಫಾತಿಹಾದ ನಂತರ ಪುನಃ ಈ ದರ್ಗಾಕ್ಕೆ ಸಂದಲ್ ಬರುತ್ತೆ. ಅಂದು ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲರ ಸರ್ವಭಕ್ತರಿಗೆ ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ. ಅದೇ ರೀತಿ ದಿನಾಂಕ 5 ರವಿವಾರ ಮಧ್ಯಾಹ್ನ 2:30ಕ್ಕೆ ಉರುಸಿದೆ. ಉರುಸಿನ ನಂತರ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಎಲ್ಲ ಸರ್ವಭಕ್ತರಿಗೂ ಮತ್ತೆ ದಾಸೋಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೆ, ಊಟದ ಪ್ರಸಾದ ವಿತರಣೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೆ. ಮತ್ತು ದಿನಾಂಕ 6ರಂದು ಸೋಮವಾರ ಸಾಯಂಕಾಲ 5 ಗಂಟೆಗೆ 3 ದಿವಸ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತೆ, ಅಂದರೆ ಜಿಯಾರತ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೆ. ಈ ಭಾಳ ಪುರಾತನ ಕಾಲದ ದರ್ಗಾ ಇದು. ಯಾವ ರೀತಿ ಸಬ್ಜಲ್ಲಿ ಸತ್ತಾರು ನಮ್ಮ ಜಗನ್ನಾಥ ದಾಸರು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಮಾನವಿ ಟೋಟ್ಲಿ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಶರಣರ ನಾಡು. ಈ ಶರಣರ ಉರುಸಿಗೆ ಸರ್ವಭಕ್ತರು ಬಂದು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಬೇಕೆಂದು ನಾನು ವಿನಂತಿಸುತ್ತಿದ್ದೇನೆ. ಸಾಹೇಬ್ ಆಪಲ್. अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन. मोहतरम हज़रात, बड़ी खुशी और मसरत के साथ अवामुन्नास को इस प्रेस मीट के ज़रिए पैगाम देना चाहते हैं कि 4 अक्टूबर बरोज़ हफ्ता ठीक 8:30 बजे संदल मुबारक होगा. इस संदल मुबारक हज़रत सैयद शाह बड़े साहिब देवड़ी से निकलकर जामिया मस्जिद पहुँचेगा. जामिया मस्जिद से वापस दरगाह हज़रत सैयद शाह मुर्तज़ा ख़ादरी पहुँचेगा. और मुर्तज़ा ख़ादरी रहमतुल्लाह अलैह के बारगाह में जैसा ही पहुँचता है तो एक परचम कुशाई की जाएगी, जिससे गौसुल आज़म दस्तगीर रज़ियल्लाहु ताला अन्हु का परचम कहा जाता है. फिर उसके साथ ही साथ हज़रत सैयद शाह मुर्तज़ा ख़ादरी रहमतुल्लाह अलैह का संदल मुबारक अमल में आएगा. इस संदल मुबारक, इस संदल माली हज़रत सैयद शाह इरफान ख़ादरी साहिब सज्जाद नशीन बारगाह मुर्तज़ा ख़ादरी रहमतुल्लाह अलैह ने फरमाएंगे. और साथ से साथ 6 अक्टूबर को ज़ियारत मुबारक होगी बाद नमाज असर. और इस संदल मुबारक, इस उर्स मुबारक में आंध्रा और कर्नाटक के तमाम अज़ला से लोग यहाँ पर शरीक होंगे और बहुत बेहतरीन अंदाज में यहाँ पर उर्स होगा. इस उर्स का मकसद यही है कि हमारे बुज़ुर्गान दीन ने तमाम जाति के लोगों को एक अच्छा पैगाम दिया है. उसी पैगाम को लेकर हम आगे चलने की कोशिश कर रहे हैं. अल्लाह ताला से दुआ है अल्लाह ताला इन तमाम तकारीब को अमन अमान के साथ कामयाब बनाने की कोशिश करें. आमीन या रब्बुल आलमीन. वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. बड़े साहिब दरगाह हज़रत सैयद शाह मुर्तज़ा ख़ादरी रहमतुल्लाह अलैह जुम्मलदड्डी मानवी वार्ड नंबर 11 से बड़े साहिब देवड़ी से 4 अक्टूबर 2025 बरोज़ हफ्ता बाद नमाज इशा संदल मुबारक का जुलूस शान व शौकत के साथ निकाला जाएगा. ये संदल गश्त करता हुआ जामिया मस्जिद बाज़ार पहुँचेगा, टिपू सुल्तान चौक, फिर वहाँ से निकलकर बाद फातिहा खानी दरगाह शरीफ पहुँचेगा. 11वीं शरीफ के परचम की कुशाई की जाने के बाद हज़रत सैयद शाह मुर्तज़ा ख़ादरी रहमतुल्लाह अलैह के मज़ार मुक़द्दस का संदल माली की रस्म तमाम इलाक़ों के आने वाले सज्जादगान, सादात किराम, मशाइक़ीन इज़ाम, फ़ुक़रा, उलमाए दीन और आशिक़ान अहले बैत, आशिक़ान औलिया अल्लाह की मौजूदगी में मुझ खाकसार को इंशाअल्लाह संदल माली की रस्म अदा की जाएगी. उर्स शरीफ 5 अक्टूबर 2025 बरोज़ इतवार बाद नमाज ज़ोहर लंगर आम का अहतमाम किया गया है. ज़ियारत मुक़द्दस 6 अक्टूबर 2025 बरोज़ पीर बाद नमाज असर
5 बजे फातिहा ख़ानी दिलाई जाएगी। लिहाजा तमाम आशिकान अहले बैत, आशिकान औलिया अल्लाह से पुरज़ोर अपील की जाती है कि इन तीनों मरासिम संदल, उर्स और ज़ियारत में कसीर से कसीर तादाद में शिरकत फरमाकर सवाब दारैन हासिल करें। आपकी तशरीफ़ आवरी हमारे लिए बाइस बरकत होगी। मिन जानिब जुम्मलदडी, कोनापुर, ಖಾದ್ರಿಯಾ ಬ್ರದರ್ಸ್, ಮಾನ್ವಿ ನಗರದ ಬಡೆ ಸಾಹೇಬ್ ದರ್ಗಾ ವತಿಯಿಂದ ಒಂದು ಸಂದಲ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ದಿನಾಂಕ 4 ಶನಿವಾರರಂದು ಬಡೆ ಸಾಹೇಬ್ ದೇವಡಿಯ ಮುಖಾಂತರ ಜುಮ್ಮಲ್ದೊಡ್ಡಿ ವತಿಯಿಂದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜಾಮಿಯಾ ಮಸೀದಿವರೆಗೆ ಮೆರವಣಿಗೆ ಮುಖಾಂತರ ಸಂದಲನ್ನು ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿಂದ ಫಾತಿಹಾ ಖಾನಿ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ಪುನಃ ಜುಮ್ಮಲ್ದಡ್ಡಿಗೆ ಸೇರುತ್ತದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಗೌಸುಲ್ ಆಜಮ್ ಪೀರಾನಿ ಪೀರ್ ಸೈಯದ್ನಾ ಅಬ್ದುಲ್ ಖಾದರ್ ಜಿಲಾನಿ ರಹಮತುಲ್ಲಾ ಅಲೈಹಿ ಅವರ 11ನೇ ಶರೀಫ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಒಂದು ಜಾಂಡವನ್ನು ಏರಿಸಿ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಒಂದು ತೆಂಗಿನಕಾಯಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಈ ಎಲ್ಲ ನಗರದ ಮನೆಗಳಲ್ಲಿ 11ನೇ ಶರೀಫನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಅದಾದ ನಂತರ ಸಂದಲ್ ಶರೀಫ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸೈಯದ್ ಇರ್ಫಾನ್ ಖಾದ್ರಿ ಸಾಹೇಬ್ ವತಿಯಿಂದ ಸಂದಲ್ ಶರೀಫ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗುತ್ತದೆ. ಅದರಲ್ಲಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಗುರುಗಳು, ಪೀಠಾಧ್ಯಕ್ಷರು ಎಲ್ಲರೂ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಭಾಗವಹಿಸಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಬೇಕಂತೇಳಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸ್ತೇವೆ.